सखा आहे, अतिशय त्याची परिस्थिती गरीब आहे. नाव माहिती आहे तुम्हाला? तुम्ही निश्चित भागवत कथेमध्ये त्यांची कथा श्रवण केली असेल. काय नाव आहे त्यांचं? सुदामा. अतिशय गरीब. एक दिवस सुदामजी भिक्षा मागून येतात आणि भिक्षा मागून आल्यानंतर लेकरं धावत येतात, बाबा आज काही मिळालं की नाही खायला? सुदामजींनी सांगितलं, हो सुशीला बनवते. सुशीला कोण आहे त्यांची? पत्नी आहे. सुशीला बनवते. आता तोपर्यंत सुदामजींनी जी काही त्यांची मुलं होते ना त्यांना एक कथा सांगायला सुरुवात केली आणि ती कथा होती द्वारिकाधीश परमात्म्याची. त्यांची कथा सांगायला सुरुवात केली. लेकरांनी कथा ऐकली आणि कथा ऐकत ऐकत जागीच लेकरं झोपी गेले. झोपी गेल्यानंतर आता मात्र सुशीला म्हणते, हो आज लेकरं झोपली, 2 दिवसापासून उपाशी आहेत. अहो असं कुठपर्यंत चालणार? तुम्ही म्हणता ना तो द्वारकाधीश परमात्मा तुमचा सखा आहे. अहो जा ना, त्यांना एकदा भेटून या. काही मागू नका त्यांच्याकडे. निश्चित तुम्ही भेट घेतल्यानंतर ते तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाहीत. सुदामजी म्हणतात, अगं नाही ग, या जगामध्ये काय चाललंय हे सर्व त्याला माहीत आहे. मग माझी परिस्थिती माहीत नसेल का? अगं मी मागायला जाणार नाही. त्याला जर मला ह्याच परिस्थितीमध्ये बघायला आवडत असेल तर संपूर्ण आयुष्य मी ह्याच परिस्थितीमध्ये काढायला तयार आहे. परंतु सुशीला माता म्हणते, हो पत्नी या नात्याने मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, पण मी एका लेकरांची आई आहे. या इच्छेने फक्त तुम्हाला मागते की तुम्ही एकदा जाऊन या. तुम्ही स्वतःहून काही मागू नका, दिलं तर घेऊन या. मग सुदामजी म्हणतात, अगं मित्राच्या घरी किंवा गुरुच्या घरी जात असताना खाली हाताने कधी जाऊ नये. तुम्हाला माहिती आहे का? म्हणून आपण कुठेही पाहुण्याच्या घरी जात असताना काहीतरी घेऊन जातो. तो नियम आहे की रिकाम्या हाताने कुठे जाऊ नये. मग सुशीला मला जायचंय द्वारकेला, पण काय घेऊन जाऊ? सुशीला माता म्हणते, अहो टेन्शन घेऊ नका. सुशीला माता धावत गेली, 2-4 घरचे पोहे मागून आणले आणि एक मुठ भरून पोहे सुदामजींच्या रुमालामध्ये बांधले आणि तो रुमाल घेऊन सुदामजी काठी टेकत 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 सुदामजी निघालेत. आता निघालेत, शरीराचा सापळा झालेला आहे, मान लटलट करते, हातामध्ये काठी. निघालेत सुदामजी. थोडासा थकवा आला. सुदामजींनी विचार केला की आता पुढे जाण्यापेक्षा एखाद्या झाडाखाली थोडंसं झोपावं आणि नंतर आपण निघू. सुदामजी जातात, एका झाडाखाली झोपतात आणि तेवढ्यात गरुड जे तिथे येतात, अलगद आपल्या पंखांवरती सुदामजीला घेतात आणि कुठे सोडतात? द्वारिकेमध्ये. द्वारिकेमध्ये सोडलं आणि ज्या वेळेस सुदामजीला जाग आली, जाग आल्यानंतर पाहिलं तर मोठी मोठी महाल सुदामजींना दिसायला लागली. एक संत जिथून चालले होते, सुदामजींनी आवाज दिला, दादा अरे द्वारिका अजून किती दूर आहे? सुदामाला तो म्हणतो, बाबा तुम्ही द्वारिकेमध्येच आहात, तुम्हाला कुठे जायचंय? अरे मला द्वारकाधीश परमात्म्याला भेटायचंय. बाबा तो द्वारिकाधीश परमात्मा इतका दयाळू आहे ना, निश्चित तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढे जा आणि पुढे गेल्यानंतर त्याचाच राजवाडा आहे. सुदामजींनी शब्द ऐकले आणि सुदामजी निघाले. निघाल्यानंतर राजवाड्यासमोर गेले. पाहतात तर 2 सैनिक तिथे उभा होते. त्या सैनिकाला म्हणतात की आतमध्ये जा आणि द्वारकाधीश परमात्म्याला सांगा की कोण आले? सुदामजी आलेत. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से
तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया। द्वारपाल जातात, भगवंताला सांगतात, भगवंता अरे एक गरीब आहे ना, अंगावर वस्त्र नीट आहे ना शरीर नीट आहे, शरीराचा सापळा झालाय। भगवंत म्हणतात अरे आहे तरी कोण? अरे भगवंता दिसायला पण व्यवस्थित नाही, ना कपडे ना हातामध्ये फक्त काठी आहे, फाटलेले वस्त्र आहेत। भगवंत म्हणतात अरे नाव तरी सांग। तो म्हणतो त्याचं नाव आहे सुदामा। तसं सुदामा नाव भगवंतानी ऐकलं, सिंहासनावरून उडी मारली आणि धावत सुदामजीकडे आले, कडकडून मिठी सुदामाला मारली आणि सुदामला म्हणतात सुदामा अरे कसा आहेस मला सांगा। सुदामजीच्या घरी खायला अन्न नाही तरी सुद्धा सुदामजी काय म्हणतात माहितीये का? सुदामजी म्हणतात सच कहू कान्हा, कान्हा सच कहो इस दुनिया में तेरे सुदाम जैसा सुखी दूसरा कोई नहीं है। म्हणजे परिस्थिती कशी आहे सुदामाची? अतिशय गरीब, खायला अन्न नाही तरी सुद्धा भगवंताला काय म्हणतात की या जगामध्ये माझ्या एवढं सुखी कोणीच नाही। आता आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण काय म्हणतो, देवा मला हे नाही, देवा मला ते नाही, पण सुदामजी म्हणतात देवा माझ्या एवढा सुखी या जगात कोणी नाही। सुदामजी भेटले, सुदामाला घेऊन राजवाड्यामध्ये गेले कन्हैया आणि स्वतःच्या आसनावरती बसवलं, आसनावरती बसवलं आणि चरणाजवळ स्वतः बसले। पाहतायत सुदामाची अवस्था, शरीराचा सापळा झालेला आहे, मान लटलट करते आणि पायामध्ये काटे रुतलेले, रक्त वाहते पायातून, एक 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 काटा परमात्म्याने काढला। रुक्मिणी मातेला म्हणतात रुक्मिणी अगं पाणी घेऊन ये। रुक्मिणी माता पाणी आणण्याकरता गेल्या आणि ज्या वेळेस भगवंतानी सुदामाची अवस्था पाहून भगवंताला राहावलं नाही आणि डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या, डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि त्या अश्रुधाराने भगवंताने सुदामाचे पाय धुतले। आता सुख मिळालं, खायला अन्न मिळालं, म्हणजे सुदामजी तिथेच राहिले का? नाही, फक्त एक दिवस सुदामजी राहिले आणि दुसऱ्या दिवशी सुदामजी निघाले। निघाल्यानंतर सुदामजीला वाटतं की भगवंताने निश्चित आता मोठे मोठे रथ सजवून ठेवले असतील, खूप सामान मला कुणी दिलं असेल, भगवंताने खूप सामान दिलं असेल। पाहतात भगवंताला सांगतात भगवंता मी येतो आता। भगवंत सांगतात ठीक आहे। पाहतात पण एकही रथ नाही, कुठे काही नेण्याकरता दिलेलं नाही। सुदामजी म्हणतात थोडंसं पुढे निघतात, भगवंत आवाज देतात अरे सुदामा। आता मात्र सुदामाला वाटतं निश्चित भगवंताच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, वळून आनंदाने पाहतात। भगवंत म्हणतात अरे सुदामा काल मी तुला नवीन वस्त्र दिले होते घालायला, ते वस्त्र आता तू काढून ठेव आणि तुझे जे जुने वस्त्र आहेत ना ते घालून जा। सुदामा तर अजून निराश झाले, आले वस्त्र काढून ठेवले, नवीन वस्त्र परिधान केले आणि सुदामजी निघालेत। निघाल्यानंतर सुदामजी विचार करतात आता सुशीलाला काय सांगू, पण तो विचार करत करत मनामध्ये अजून एक विचार आला की त्या परमात्म्याचं दर्शन मला कधीच झालं नसतं, बालपणी जे दर्शन राहिलं ना तोच चेहरा माझ्या लक्षामध्ये राहिला असता, पण धन्य आहे सुशीला, तिच्यामुळे मला कोणाचं दर्शन झालं, भगवंताचं परत दर्शन झालं। याच आनंदात सुदामजी वापस निघाले। ज्या वेळेस त्यांच्या जी काही झोपडी होती त्या झोपडीजवळ आले, पाहतात तर काय मोठा राजवाडा त्यांना तिथे दिसला। आता सुदामाने फक्त एक मुठभर पोहे दिले होते। सुदामा ब्राह्मण दुखेदारी
दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला गा हो शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला हो एका मुठीच्या बदल्यात संपूर्ण गाव सोन्याचं केलं. एवढा दयाळू तो परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपण जरी भगवंताचं नामस्मरण केलं ना तो भगवान परमात्मा आपल्यावरही प्रेम करतो. काय अधिकार होता माझ्या जनाईचा? हो 7 वर्षाची जनाई काय करायची? दळण करायची आणि दळण करत असताना त्या भगवंताला आवाज द्यायची. आवाज दिला का तो परमात्मा येऊन संसारातली कामं कोणाला करू लागायचा? जनाबाईला संसारातली कामं करू लागायचा. म्हणून आपण भगवंतावरती प्रेम करतो ना याच्यात नवल नाही, पण त्या भगवंताने आपल्यावर प्रेम करावं याच्यासारखी नवलाची गोष्ट दुसरी कोणती नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि तो भगवंत आपल्या भक्तावर प्रेम करतो बरं का. उदाहरण म्हणून सांगेल ऐका. ज्या वेळेस विठ्ठला विठ्ठला ज्या वेळेस मंगळवेढ्याची भिंत पडली आणि त्या भिंतीखाली चोखोबारायांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जेव्हा ही बातमी भगवंताला कळाली ना त्यावेळेस भगवंताने नामदेवरायांना आवाज दिला. नामा नामदेवराय धावत आले. म्हटले भगवंता झालं काय? अरे नामा मंगळवेढ्याची भिंत पडली नामा आणि त्या भिंतीखाली माझ्या चोखोबारायांचा मृत्यू झालाय. जाणारे नामा जास्त काही नाही पण त्यांची अस्थी तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवरायांनी हात जोडले. नामदेवराय म्हणतात देवा अरे त्या भिंतीखाली हजारो कामगार मेलेत त्याच्यामध्ये मी चोखोबारायांची हाडं कशी ओळखायची? असं म्हटल्यानंतर भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भगवंत म्हणतात नामा अरे हाड उचल नामा ज्या हाडातून तुला विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष येईल ना नामा ते हाड माझ्या चोख्याचं असेल. मग बसलेले मंडळी तुम्ही विचार करा ज्या चोखोबारायांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष येत होता त्या चोखोबारायांनी जिवंतपणे भगवंताचं किती नामस्मरण केलं असेल. आता तुम्हाला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटलं तरी सुद्धा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत मग मेल्यावर हाडं कधी म्हणणार? मग ज्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना त्यांचं वर्णन एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये केले. निमिषार्थ तुटी लक्षण जे न सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य हो राया ते जान उत्तम भय. ज्यावेळेस हनुमंतराय सीता मातेला शोधण्याकरता जात असताना हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला. प्रभू मी सीता मातेला शोधायला जात आहे परंतु प्रभू मी सीता मातेला कधी पाहिलं नाही कधी त्यांचं दर्शनही घेतलं नाही मग मी त्यांना कसं ओळखणार? आणि भगवंता त्या ठिकाणी रावणाच्या असंख्य बायका आहेत त्याच्यामध्ये मी सीता मातेला कसं ओळखणार? तेव्हा प्रभू रामचंद्र सांगतात हनुमंता तुझी सीता आई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना तिथले पशु पक्षी राक्षस काय म्हणत असतील? राम राम म्हणत असतील. याच्या पुढे जाऊन सांगू तुझ्या सीता आई साहेबांकडे येणारा वारा सुद्धा राम राम म्हणत असेल. काय गोड वर्णन तू खूप बराई करतात. राम जानकी जीवन योगियांचे निज ध्यान राम जानकी जीवन योगी यांचे निज ध्यान. म्हणून भगवंत
भगवंताचं आपणही कसं नामस्मरण केलं पाहिजे. घ्या बरं एकदा महिला मंडळ हातवर. महिला मंडळ हातवर घ्या. हात तुम्ही जर असे हात केले ना तर इथं सांध्यावाद होत असतो बरं का. एकदम टाईट. घ्या सर्वांनी. कॅमेरावाले दादा कुठे गेले? घ्या सर्वांनी हातवरती घ्या. पाठीमागच्या राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे एकदा हिच्यासारखी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता तुम्ही एकदा माझ्या पाठीमागं म्हणायचं बरं का महिला मंडळ. म्हणाल ना? तोपर्यंत तुम्ही टाईट करून घ्या एकदम. यांच्यानंतर तुम्हाला म्हणायचं हा पुरुष वर्ग. महिला मंडळ राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. वाह वाह. हो राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. हो हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हो हम भी बोलो राधे राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. वाह वाह वाह. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. बाहेरचे पुरुष वर्ग या इथं. उठा उठा. पुरुष वर्ग बसू द्या. या इथले पण या. तुमचं बहुमत करायचं ना. महिलांपेक्षा तुमचा आवाज आला पाहिजे जास्त. चला चला या लवकर. बसू द्या. आता तुमची बारी. तिथून पण म्हणाल ना? नक्की आवाज वाढला पाहिजे बरं का तुमचा. सर्वांनी म्हणायचे राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. हो राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. महिला मंडळ ज्यांच्या
ज्यांचे ज्यांचे मालक इकडे बसलेत त्यांनी तरी सपोर्ट करा थोडा थोडा. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हो हम भी बोलो राधे राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे. वा वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात स्वतःसाठी. खूप सुंदर तुम्ही भजन केलं बरं का. आणि असंच भजन नित्य नियमाने आपण केलं पाहिजे. कारण संत सांगतात तुम्हाला संसार करू नका असं कोणीच म्हणत नाही. संसार करा व आपण कसा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी. संसारामध्ये असावं कशाने, फक्त शरीराने, परंतु मन नेहमी भगवंताच्या चरणावर असलं पाहिजे. पण हे मन एवढं चंचल आहे ना, ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू. हो एवढं चंचल हे मन आहे ना, हे भगवंताच्या चरणावर जास्त कुठं थांबत नाही. परंतु आपलं मन आपण भगवंताच्या चरणावरती लावलं पाहिजे. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग भगवंत तुकोबारायांना म्हणतो, तुकोबा अरे तुला मुक्ती हवी का, धन हवंय का, संपत्ता हवी आहे का. तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपत्ता, मला काही नको. कारण तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी सांगा ती कवडी गेली नाही. आणि धन तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. म्हणून धन नको, संपत्ता नको, मला मुक्तीही नको. मग भगवंत तुकोबारायला म्हणतात, तुकोबा मुक्ती नकोय ना, मग जन्म घ्यावा लागेल. मग तुकोबाराय म्हणतात, देवा अरे धमकी देतोय की काय, अरे मी जन्माला येईल, पुन्हा पुन्हा येईन. कशासाठी, अभंगाचं पहिलं चरण. उपजने आपुडती उपजने आपुडती उपजने आपुडती उपजने आपुडती उपजने आपुडती उपजने आपुडती काला खाबो दही भातो, काला खाबो दही भातो, वही कोटे तो ऐसे नाही, वही कोटे तो ऐसे नाही. काला खाबो दही भात, काला खाबो दही भात, कोटे तो ऐसे नाही, वही कोटे तो ऐसे नाही. उपजनिया पुडती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. दोन्ही पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबारायांनी ज्या वस्तू निवडल्यात ना, त्या दोन्ही वस्तू कशा आहेत, पांढऱ्या आहेत, बरोबर की नाही. त्या दोन वस्तू पांढऱ्या आहेत, एक आहे दही आणि भात म्हणजे दुसरं काय, तांदूळ. आता दूध नासल्यानंतर दही तयार होतं, बरोबर ना महिला मंडळ.
म्हणजे दूध नासलं की दही तयार होतं. जसं दुधाचं नासलेलं रूपांतर म्हणजे दही आहे, तसंच दह्यासारखा नासलेला हा संसार आहे. पण दही नासलं म्हणजे आपण दही फेकून देतो का? महिला मंडळ दही फेकून देत नाहीत. काय करतात? त्याचं मंथोनी नवनीत, त्याचं काय करतो? मंथन करतो. आणि मंथन केल्यानंतर काय येतं हातामध्ये? लोणी येतं. आणि ते लोणी तापवलं का काय मिळतं आपल्याला? तूप मिळतं. तसंच या संसाररूपी दह्याला भक्तीची रवी घालून विवेक वैराग्याच्या दोरीनं घुसळण केलं का परमार्थरूपी लोणी वर येतं. आणि ते परमार्थरूपी लोणी वैराग्याच्या अग्नीवर तापवलं की निकलेश परमात्मा सापडतो. विठ्ठला विठ्ठल. म्हणूनच दही. दुसरं काय आहे? दही आणि भात. तांदूळ. तांदूळ पेरलं तर उगवतं का? महिला मंडळ गहू पेरले, ज्वारी पेरली उगवते, बाजरी पेरली उगवते, परंतु जर तांदूळ पेरला तर तो उगवत नाही. मग जो पुन्हा जन्माला येत नाही तो शुद्ध असतो. आता आपण पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरहून येत असताना काय आणतो? लही आणते, बरोबर का नाही? बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म पुन्हा नाही. आता ऊसापासून काय तयार होते? काय होते? साखर होते, बरोबर की नाही? पण साखरेपासून ऊस होतो का? नाही. म्हणजे जो पुन्हा जन्माला येत नाही तो कसा आहे? शुद्ध. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काला खाऊ दही भात. मग भगवंत प्रश्न करतात, का हो तुकोबाराया, तो काला तुम्हाला वैकुंठामध्ये प्राप्त होणार नाही का? कारण माझ्या वैकुंठामध्ये अप्राप्य वस्तू प्राप्त होतात, जे कुठे भेटत नाही ना ते वैकुंठामध्ये भेटतं. मग तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझ्या वैकुंठामध्ये जरी अप्राप्य वस्तू प्राप्त होत असतील ना तरी आमचा जो काला आहे ना तो फक्त मृत्यू लोकामध्ये आहे, वैकुंठामध्ये नाही. अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ म्हणजे काय? महिला मंडळ तुम्हाला माहिती आहे का? कवळ म्हणजे हिंदीमध्ये त्याला निवाला म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात? निवाला. मराठीमध्ये त्याला घास म्हणतात. एक जणाला असाच प्रश्न केला की कवळ म्हणजे काय? तो म्हणला कवळीचा मोठा भाऊ कवळ. विठ्ठला विठ्ठल. कवळ म्हणजे निवाला. आता एक सांगू, पंगत वेगळी
आता अन्नदान वेगळं, पंगत वेगळी आणि स्नेहभोजन वेगळं आणि महाप्रसाद वेगळा बरं का. आता आपण जो रोज बनवतो खातो त्याला भोजन म्हणतात. जे विशिष्ट लोकांसाठी बनवलं जातं ते अन्नदान. जे सर्वांसाठी असतं ती म्हणजे पंगत. आणि काल्याच्या कीर्तनानंतर जे भेटतो त्याला म्हणतात महाप्रसाद. महाप्रसाद का म्हणतात सांगू? जिथे संतांचं, भगवंताचं आणि ग्रंथाचं एकत्रीकरण होतं आणि त्या एकत्रीकरण झाल्यानंतर त्याची वाणी अन्नात पडते आणि ती वाणी एकदा अन्नात पडली का ते अन्न राहत नाही तर तो प्रसाद होतो. म्हणून काल्याच्या नंतर जो भेटतो त्याला महाप्रसाद म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. मग हा काला वैकुंठामध्ये दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा काला वैकुंठामध्ये नाही. मग भगवंत प्रश्न करतात तुकोबा, हा काला खाण्याचा तुमचा काहीतरी नियम असेल ना? तुकोबाराय म्हणतात देवा, आमचा जो काही वारकरी संप्रदाय आहे ना तो अप्पलपोट्या संप्रदाय नाही. इथे सर्वांना अधिकार आहे. यारे लहान थोर याती भलती नारी नर. इथे गरीबाला परवानगी आहे. श्रीमंत या, गरीब या, श्रीमंत या, रंजलेली या, गांजलेली या, दुःखी या, श्रीमंत या, कसेही या, कारण सकळांचे येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सर्वांना अधिकार आहे. हा वारकरी संप्रदाय जात पात याच्यामध्ये भेद करत नाही. कारण प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. सर्वांना एकत्रीकरण हा वारकरी संप्रदाय करतो. मग भगवंत म्हणतात अरे तुमचा नियम काय आहे? तेव्हा तुकोबाराय नियम सांगतात अभंगाच्या तिसऱ्या. एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी. हुंबरी हा खेळ आहे. पूर्वीचे खेळ खूप भारी होते. चंडू, हमामा, म्हणजे खूप मस्त जे खेळ भगवंतांनी खेळले. बालक्रीडेमध्ये भगवंताला म्हटलं जायचं तुसी कोण न घाली हुंबरी तू आपली मावशी मारी येरी. भगवंताची मावशी कोण आहे? महिला मंडळ हा कोण आहे? पूतना. ज्या वेळेस योग मायेने कंसाला सांगितलं की कंसा तू मला काय मारतोस? तुला मारणारा कुठे वाढतोय? गोकुळामध्ये वाढतोय. तुला मारणारा गोकुळामध्ये वाढतोय, मला मारून तू काय करणार आहेस? आता ज्या वेळेस कंसाला समजलं की मला मारणारा वाढत आहे कुठे? गोकुळामध्ये, तेव्हा तातडीने बैठक घेतली आणि सर्वांना ही हकीकत सांगितली. आता त्याच्यामध्ये एक महिला होती. ती म्हणजे कोण होती? पूतना. पूतना उठली, म्हटली दादा अरे काय टेन्शन घेतोस? ते आत्ता तर जन्माला आलंय, 2 मिनिटाचं काम आहे म्हटली. जाते आणि विष पाजून त्याला मारून टाकते. कंस म्हणतो अगं तू कधी आरशामध्ये तुझं तोंड पाहिलंस का? तुला कोण जवळ येऊ देईल? एवढी कुरूप तू आहेस. ती म्हटली दादा टेन्शन घेऊ नको. आता एवढे मस्त ब्युटी पार्लर आलेत ना, कितीही खराब चेहरा असू द्या एकदम फर्स्ट क्लास. कुठे गेल्यानंतर होतो? पार्लरमध्ये. आत्ता जाते म्हटली आणि 2 मिनिटात मेकअप करून येते. ब्युटी पार्लरमध्ये गेली. पुतळ्या डोरल्या साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. पुतळ्या डोरले साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा. नखात नथ घालोनी सर्व थाट माट करोनी. नखात नथ घालोनी सर्व थाट माट करोनी. नेसले गा शालू पैठणचा
गोकुळामध्ये गेली. गोकुळामध्ये गेल्यानंतर विचार केला, आता सर्व जेवढे काही एका महिन्याच्या आत जन्माला आले होते तेवढ्यांना पुतना मारणार होती. पण तिला आवाज आला की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. विचार केला, आधी ह्याच्याकडेच पाहते म्हटली, मग बाकीच्यांकडे जाते. गेली पुतना. गेल्यानंतर डायरेक्ट यशोदाजवळ जाते आणि यशोदा मला म्हणते, यशोदा अगं तुला मुलगा झालाय. मला जेव्हा कळालं ना तेव्हा काय करावं काही सुचेना, सर्व काम बाजूला केलं आणि आधी तुझी भेट घेण्याकरता आले. कुठे बाळ? आता यशोदा विचार करते, ही नेमकी आहे तरी कोण? पण ज्याचे कपडे चांगले असतात त्याला विचारायची कोणाची हिंमत होत नाही की तू कोण कुठून आलास, बरोबर की नाही? मग तो चोर का असे ना, कपडे टाईट आहेत. यशोदा म्हणते, अगं आत्ताच आंघोळ घातली, पाळण्यामध्ये झोपले. भगवंताने विचार केला की मी काय झोपा काढायला आलेलो नाही. भगवंत आता रडायला लागले. भगवंत रडायले. पुतना म्हणते, अगं तू चहा टाक म्हटली, मी खूप थकून आले, चहा टाक, मी तोपर्यंत बाळाला पाहते. यशोदा माता गेली आणि यशोदा माता चहा टाकते, तोपर्यंत पुतना मांडीवरती घेते, त्याला स्तनपान करते. आता स्तनपान करायल्यानंतर भगवंताने प्रथम विष पिलं, नंतर दूध पिलं. आता मात्र पंचप्राण ओढू लागले. आता मात्र तो त्रास पुतनेला सहर होईना, कसा 20 जीव झाला. सोड सोड कृष्ण नाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा. सोड सोड कृष्ण नाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा. सोड सोड कृष्ण नाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे अनाथा, मेले मेले रे सोड सोड कृष्ण नाथा, मेले मेले रे अनंता. कन्हैया सोड सोड. भगवंत म्हणतात, मावशी आईने एकच शिकवलंय, एक तर कोणाला धरायचं नाही आणि धरलं तर पुन्हा सोडायचं नाही. मी कोणाला सोडत नाही. आता जीव कासावीस झाला. भागवतामध्ये सांगितलंय की पुतना एवढी मोठी होती की ती त्रिगव्य होती, एवढ्या जागेमध्ये पडली. 2 कोसाची 1 गव्य होती, तसं 3 गव्य होती, इतक्या जागेत ती पडली. म्हणजे एवढी मोठी होती पुतना. पुतनेचा वध केला, परंतु परमात्मा एवढा दयाळू आहे ना, त्यांनी जेवढ्या राक्षसांना मारलं तेवढ्यांना सद्गती प्राप्त करून दिली. पण त्याच्यामध्ये मेन जी आहे ना ती पुतनाला जी गती दिली, म्हणजेच जी देवकीला आणि यशोदा मातेला जी गती दिली तीच गती पुतनाला दिली. एवढा दयाळू तो परमात्मा आहे. विठ्ठला विठ्ठला. मग परमात्म्यांनी तुकोबांना प्रश्न विचारला, तुकोबा अरे जो काला खाण्यासाठी तू मृत्यू लोकामध्ये आलास, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचं म्हणतोस, तो काला खाण्याचा अधिकारी नेमकं कोण आहे याचं वर्णन तुकोबा राय अभंगाच्या 14. तुका म्हणे तुका म्हणे
भगवंताचं चरित्र श्रवण करायचं आहे. आता कीर्तन सुरू करायला आधीच उशीर झाला होता, बरोबर की नाही? म्हणून आता थोडा जास्त वेळ घेतला तर सर्वांना चालेल ना? का कोणाला अर्जंट काही काम आहे? नाही ना? मग भगवंताचं चरित्र तुम्हाला कुठे पुढे प्रोग्राम काय आहे का? इथून पुढं आपण भगवंताचं चरित्र पाहणार आहोत. आता 7 दिवस तर आपण भगवंताचं चरित्र हे ऐकलेलं आहे, परंतु थोडंसं ओझरता आता आपण पाहणार आहोत. ते चरित्र म्हणजे नेमकं कोणतं? चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळे, केले देव गोकुळे, केले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे चरित्र भगवंताच्या जन्माच्या आधीच सुरू झालं ते चरित्र आपण पाहणार आहोत. ज्या वेळेस कारागृहामध्ये 8 वर्षाच्या रूपात भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण करून अवतारी घेतला. अवतारी घेतल्याबरोबर देवकी माता म्हणते, भगवंता अरे मृत्यू लोकामध्ये बाळ जन्माला आलं ना, ते बाळ केवढं असतं? अगदी छोटं असतं, बरोबर की नाही? अरे 8 वर्षाचं कोणी येतं का? भगवंत म्हटले काही अडचण नाही, मी आत्ता छोटं होतो. अतिशय छोटे भगवान परमात्मा झाले. छोटं झाल्यानंतर म्हणतात आता ठीक आहे ना? देवकी माता म्हणते नाही देवा, जन्माला आल्याबरोबर कोणी हातामध्ये शस्त्र घेत नाही. हे शंख चक्र जे आहे ना ते आधी गायब करा. आता ते परमात्म्याने गायब केले. भगवंत म्हणतात आता तरी ठीक आहे ना? सांगितलं अरे देवा, जन्माला आल्याबरोबर कोणी बोलत नाही. काय करतं बाळ? महिला मंडळ बोलतं का? तुमच्या इकडं बोलतं का? काय करतं? रडतं, बरोबर की नाही? अरे देवा, जन्माला आल्याबरोबर बाळ बोलत नाही तर तो रडत असतं. मग आता भगवंताने मोठ्याने रडायला सुरुवात केली. आता भगवंताला रडताना पाहिलं की देवकी माता म्हणते भगवंत शांत व्हा. भगवंत म्हणतात आता रडत नव्हतो तरी अडचण, रडायला लागलो तरी अडचण. अरे भगवंता, जर कंसाला कळालं तर? भगवंत म्हणतात तुम्हाला एवढीच भीती वाटते ना, मग एक काम करा. काय करा? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. मजने गोकुळाला, मला गोकुळामध्ये नेऊन सोडा. तिथे योग माया जन्माला आलेली आहे, तिला घेऊन या. पण वसुदेवजी म्हणतात अरे भगवंता घेऊन जाईल, पण पायामध्ये बेड्या आहेत, हातामध्ये बेड्या आहेत, दरवाजावर एवढी सैनिक उभा आहेत आणि मोठी मोठी कुलूप कुणी लावलेत? कंसाने लावलेत. पण भगवंत म्हणतात तुम्ही एका टोपलीमध्ये मला घ्या. तर एका टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं आणि जसं भगवंताला उचललं ना, हातातल्या ज्या काही बेड्या होत्या आपे आप बेड्या सुटल्या संगळा, बंदाच्या गळा कुठे कोणे, बंदाच्या गळा कुठे कोणे. आप बेड्या सुटल्या संगळा, बंदाच्या गळा कुठे कोणे, बंदाच्या गळा त्या आपोआप बेड्या तुटल्या आणि जे काही मोठी मोठी कुलप होती ना, अरे खुल गए ताले हजारों, ये क्या बात हो गई. खुल गए ताले हजारों, ये क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई. सर्व कुलप तुटले आणि वसुदेवजी निघाले. आता गोकुळामध्ये जात असताना किती अडचणी आल्या हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आता प्रभू रामचंद्र
राधाचं चरित्र आणि कृष्णाचं चरित्र जर पाहिलं तर यांच्या जन्मामध्ये जमीन आसमान इतका फरक आहे. 36चा आकडाच आहे दोघांच्या जन्मामध्ये. प्रभू रामचंद्र जेव्हा जन्माला आले ना तेव्हा भर दुपारी आले. भर दुपार म्हणजे नेमकं काय? ज्या वेळेस आपलीच सावली आपल्या पायाखाली असते. आईनं त्यावेळेला प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आणि कन्हैयाचा भर पावसाळ्यामध्ये रात्री 12 वाजता. आता प्रभू रामचंद्र हे एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. कन्हैया अनेक वचनी, कोणतंच एक वचन नाही, अनेक पत्नी. किती पत्नी होत्या? 16,108 आणि अनेक बाणी. म्हणूनच भगवंताला रणछोड म्हणून नाव पडलेलं आहे. एक कोणतंच कार्य नाही. आता भगवंताचा जन्म कसा झालाय? एकदम मध्यरात्री पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट. आता निघालेत वसुदेवजी. निघाले ज्या वेळेस यमुनेजवळ गेले ना, यमुनेजवळ गेल्यानंतर हळूच यमुनेमध्ये पाय ठेवला. यमुना मातेला समजलं की भगवंताने अवतार घेतलाय. आता भगवंत माझ्यामधून प्रवास करत आहात आणि मी आता ही संधी दर्शनाची सोडणार नाही. संधी सोडणारे तर आपण आहोत, बरोबर की नाही? सुंदर अशी भागवताची ही भागवतमयी गंगा स्वतःहून आपल्याकडे वाहत आली होती. मग धन्य आहेत ते ज्यांनी याच्यामध्ये स्नान केलं. आणि काहींची इच्छा असून सुद्धा ते कथा ऐकायला येऊ शकले नाहीत, कारण इथे यायला पण भगवंताची कृपा ही लागतेच. इच्छा तर प्रत्येकाची असते, परंतु प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही. सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. कथा कीर्तन में वही आते हैं जिन्हें भगवान बुलाते हैं. इथं तेच येतात ज्यांना भगवंत बोलवतो. भगवंताची आधी कृपा व्हावी लागते. मग यमुने मातेने विचार केला की कन्हैयाच्या दर्शनाची संधी मी आता सोडणार नाही. आता वसुदेवजी निघालेत. हळूहळू हळूहळू पाणी वाढायला लागलं. आता पाणी ओठांपर्यंत आलं. भगवंतांनी विचार केला की आता जर अजून पाणी वाढलं तर निश्चित दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हळूच आपला पाय काढला. त्यासी लाविला अंगुष्ठ. आपला अंगठा त्या पाण्यामध्ये जसा बुडवला तसं यमुनेचं पाणी शांत झालं आणि यमुनेने वाट दिली. वसुदेवजी गोकुळामध्ये गेले. कन्हैयाला यशोदेच्या जवळ ठेवलं आणि योगमायेला उचललं आणि परत आले. आता थोड्याच वेळात जी नंदबाबाची बहीण आहे, नाव काय माहिती आहे तिचं तुम्हाला? नंदबाबाची बहीण सुनंदा. सुनंदाने जसं पाहिलं की यशोदेच्या महालामध्ये निळा प्रकाश पसरलेला आहे. आनंदाने उड्या मारायला लागली, धावत गेली. पाहिलं तर यशोदेजवळ जेव्हा कन्हैयाला पाहिलं धावत बाहेर आली आणि नंदबाबाला म्हणते, नंदबाबा बधाई हो, बधाई हो, बधाई हो. नंदबाबा म्हणतात, अगं वेडे तुला झालं तरी नेमकं काय? तेव्हा सुनंदा सांगते, बाबा तुम्हाला लाला भयो, आपको लाला भयो. एवढा आनंद झाला ना, आपल्या गळ्यातली नवरत्नाची माळ काढली आणि सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकली. किती आनंद. आणि ही बातमी ज्या वेळेस गोकुळामध्ये पसरली ना, प्रत्येक गोपी एकमेकीला सांगू लागली. काय सांगत होत्या?
मात्र झाला यशोदेला खूप आनंद झाला आणि आनंदामध्ये बरेच दिवस निघून गेले. आता हळूहळू परमात्मा वाढू लागले, हळूहळू रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता बोलायला लागले. आणि बोलायला लागल्यानंतर सर्व सवंगड्यांना, मित्रांना, सखांना भेटले आणि भेटल्यानंतर विचारतात, का रे तुमची अशी अवस्था का? तेव्हा त्यांनी सांगितलं की भगवंता, आमच्या घरी 25-25, 30-30 लिटर दूध निघतं, पण सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. असं म्हटल्यानंतर भगवंतांनी सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं आपण चोऱ्या करायच्या. आता भगवंतांनी जी चोऱ्या करायला सुरुवात केली, रोज गाऱ्हाणं यशोदे मातेकडे यायचं की यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे गा तुला येईल राग, यशोदे गा तुला येईल राग. रोज घराने यायचं. एक दिवस कंटाळून गेली आणि यशोदा माता म्हणते, कन्हैया आता मात्र तू गावामध्ये थांबायचं नाही, गायी सोडायच्या आणि गायी चारण्याकरता वनामध्ये निघून जायचं. आता वनामध्ये परमात्मा गायी घेऊन निघाले आणि वनामध्येही अनेक राक्षसांचा वध त्यांनी केला. एक दिवस गोपाळ काल्याची लीला भगवंत करतात, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र घेतात, त्या शिदोऱ्या एकत्र करून प्रत्येकाला तो काला खाऊ घालतात. धन्य आहेत ते गोपाळ ज्यांनी भगवंताच्या हातून काला खाल्ला. बोलिये गोपाल भगवान की. आता तोच काला आपल्याला खायचा आहे. मग भगवंताचा तो काला आपण खावा, हाच विचार नित्य नियमाने आपल्या मनामध्ये राहावा. दुसऱ्यांबद्दल कधीच वाईट कोणतीच गोष्ट आपल्या मनामध्ये येऊ नये, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.